सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका. इचलकरंजी प्रतिनिधी सचिन खोंद्रेसह. इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीवरील सुळकूड उद्भवातून मंजूर करण्यात आलेल्या पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती अभिजित पटवा, महावीर कोल्हापुरे, उमेश पाटील, राजू कोन्नूर आणि सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 18 जून 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेस मान्यता दिली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने 165.70 कोटी रुपयांच्या या योजनेला मंजुरी देत केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेस समावेश केला. यामध्ये केंद्र शासनाचा 33.33%, राज्य शासनाचा 36.67% आणि इचलकरंजी महानगरपालिकेचा 30% आर्थिक सहभाग निश्चित करण्यात आला आहे. मात्र नदीकाठच्या काही गावांतील विरोध तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे योजना रखडल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या अहवालात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर साठवण क्षमताही वाढू शकते असे मत व्यक्त करण्यात आले. याचिकेत संबंधित योजनेची सद्यस्थिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने 15 जुलै 2026 पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 21 जुलै 2026 रोजी होणार आहे. तसेच महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजनेबाबत माहिती मागवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले, सुळकूड पाणी योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी सुळकूड पाणी योजना कृती समिती आणि इचलकरंजी नागरिक मंचच्या माध्यमातून सातत्याने लोकलढा उभारण्यात आला. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर राजकीय दबावातून गुन्हे दाखल झाल्याचाही दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की स्वर्ग प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. यामध्ये कृती समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे, धडाडीचे कार्यकर्ते नितीन जांभळे आणि राजू बाबूराव आवळे यांचेही दुर्दैवी निधन झाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मंजूर झालेली योजना प्रत्यक्षात राबविणे हीच त्या सर्व कार्यकर्त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी सुळकूड योजना तातडीने कार्यान्वित करावी अशी मागणी त्यांनी केली. महावीर कोल्हापुरे यांनी इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेचा फुटबॉल थांबवावा व मंजूर योजनेतून पाणी देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. अभिजित पटवा यांनी बोलताना इचलकरंजी शहरासाठी 2020 मध्ये मंजूर झालेली सुळकूड पाणी योजना सुमारे 165 कोटी रुपयांची असून ती तुलनेने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे सांगितले. त्याउलट सध्या चर्चेत असलेली पर्यायी योजना अंदाजे 500 कोटी रुपयांची असून त्यातील महापालिकेचा हिस्सा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हा हिस्सा बिनव्याजी कर्जरूपाने मिळाला तरी त्याची परतफेड करण्याइतकी महापालिकेची आर्थिक क्षमता सध्या मजबूत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधताना सांगितले की 100 रुपये खर्च करण्यासाठी पालिकेचे स्वतःचे उत्पन्न केवळ 5 रुपये 94 पैसे इतके असून उर्वरित निधीसाठी शासनावर अवलंबून राहावे लागते. यापूर्वी मंजूर रस्ते कामांसाठी 15 कोटी स्वहिस्सा भरलेला नाही. तसेच ड्रेनेज योजनेतील स्वहिस्सा उभारण्यासाठीही 100 कोटीच्या कर्जाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आधीच मंजूर असलेली योजना बदलण्याऐवजी शासनाने स्थानिक स्तरावरील विरोध दूर करून सुळकूड योजना तातडीने राबवावी. शहराच्या पाणी प्रश्नावर वारंवार योजना बदलणे थांबवून एकदाच कायमस्वरूपी निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी राजू कोन्नूर, सुहास पाटील, उदयसिंह निंबाळकर उपस्थित होते. सुळकूड पाणी योजना मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ती अंमलबजावणी व्हावी यासाठी इचलकरंजीतील सामान्य नागरिकांच्या वतीने इचलकरंजी नागरिक मंचच्या माध्यमातून एक लढा चालू केला. त्या लढ्याला नंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठबळ दिलं. त्यामध्ये प्रताप होगाडे साहेबांनी, स्वर्गीय प्रताप होगाडे साहेबांनी लीड घेतलं व त्यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी कृती समिती समिती स्थापन केली. तर त्या समितीच्या माध्यमातून इचलकरंजीत एक व्यापक लढा आपण त्यावेळेला उभारला होता. पण तत्कालीन लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष व
ज्या भागात सुरकुडी योजना आहे त्या भागातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारणासाठी केलेला विरोध यातून ही योजना बारगळत गेली व आपण कायम त्या संदर्भात इच्छुक नागरिक म्हणून वारंवार उपोषणं निदर्शनं केली. ज्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी इचलकरंजी वासियांच्याबद्दल रक्तरंजित असं बोलले त्यांच्याविरुद्ध निदर्शनं करताना इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. हा लढा इचलकरंजी नागरिक मंचच्या माध्यमातून आम्ही वारंवार लढला, पण आता कुठंतरी त्याच्यावर ठोस काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही 8 मे 2026 रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर थेट पाईपलाईनमधून पाणी आणायचं धरणातून काळंबवाडी धरणातून तो पर्याय माझे आमदार सुरेशराव बावनकुळे सुचवला 2013 त्याच्यानंतर त्या वेळेला विरोधी पक्षात कसं 2014 महायुतीची सत्ता आली माझी शिवसेनेची आणि सत्ता आल्यानंतर परत एकदा मंत्रालयामध्ये बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला. त्यांनी सांगितलं की 631 कोटी रुपयाची योजना ही काय तुम्हाला परवडणार नाही, तर आपल्या पालिकेचं बजेट 250-300 कोटी रुपये होतं. जर मेंटेनन्स किंवा इतर खर्च तुम्हाला एवढं लांबलं पाणी आणणं परवडणार नाही, तुम्ही थोडी किफायतशीर म्हणजे स्वस्तातली आणि जवळनं पाणी आणणारी योजना बघा म्हणजे जेणेकरून तुमचा पाणी प्रश्न पण सुटून जाईल. तर त्यावेळेला वारणीची योजना त्या सरकारनं मंजूर केली. त्याचं ऑनलाईन उद्घाटन पण झालं नाट्यगृहाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचं ऑनलाईन उद्घाटन पण केलं. त्यानंतर नदीकडच्या लोकांच्या प्रचंड विरोधामुळे ती योजना बाळगली. त्यानंतर त्यांनी कोथळीचा पर्याय दिला. कोथळी उद्भव धरून करूयामध्ये तिथे पण लोकांनी विरोध केला. हे सगळं घडत असताना त्यात 2-4 वर्षी गेले आणि मग 2020ला शेवटला ते होत नाही म्हणताना तिथे सुरकुडी योजना प्रस्तावित केली महाविकास आघाडीचं सरकार असतं. त्याच्यानंतर 2022ला 2 नोव्हेंबर 2022ला त्या योजनेला 165.70 कोटी रुपयाचं बजेट लागलं आणि त्या योजनेला मान्यता मिळाली. त्यामध्ये केंद्र शासनाचं 33.33, राज्य शासनाचं 36.67 आणि इचलकरंजी महानगरपालिकेचं 30% असा वाटा होता. जो वाटा असताना तिथल्या पण गावाकडच्या लोकांनी 2023मध्ये असंच पाऊस लांबला होता, आता जसा लांबला तसा आणि उपसाबंदी झाली. उपसाबंदी झाल्यामुळे त्या लोकांना वाटलं की आपल्याला पाणी कमी पडेल. या गैरसमजातून त्यांनी विरोध चालू केला आणि विरोध चालू केल्यावर पूर्णपणे शासकीय अहवाल रिपोर्ट होत की आपल्याला तिथं पाणी कमी पडत नाही, आपल्या वाट्याचं प्यायचं पाणी तिथे ATMC शिल्लक आहे. असं असतानासुद्धा फक्त राजकीय स्वार्थाने तिथल्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला. ज्यांनी योजना मंजूर करण्यात पुढाकार घेतला होता त्या लोकांनी रक्तपाताची भाषा वापरली आणि दोन्ही बाजूने विरोध झाला. मग आपण पण आपल्याला पाहिजे म्हटलं तिने नको म्हटलं. मग ह्यावर जिल्हाधिकारी सांगितलं मला निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे हा निर्णय घ्यायचा अधिकार शासनाने मंजूर करून शासनाला मी याचा अहवाल शासनाकडे पाठवला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पण तो अहवाल जवळपास 6-7 महिने पाठवला. 21 फेब्रुवारी 2024ला ज्यावेळेला 1-3-24ला मिटिंग लागली 1-24ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला 3-4 दिवशी तर त्यासाठी 21-2-24ला त्यांनी अहवाल पाठवला. त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद आहे की इचलकरंजीला पाणी द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. असं असतानासुद्धा फक्त राजकीय साठमळीतून हा प्रकल्प होत नाही आहे. मुख्यमंत्र्यांची ती बैठक प्रलंबित झाली. त्यानंतर त्यांनी आदेश दिला. मग लोकसभा निवडणूक, मग विधानसभा निवडणूक, त्यानंतर आपल्या महापालिका निवडणुका पण झाल्या. पण काय पाणी आपल्या शहरावर त्या योजनेतून मिळाले त्याच्या बैठकीत निर्णय होत नाही, नुसत्या बैठकीच होत. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.